माय बॉडी माय चॉईस अर्थात माझं शरीर माझी मर्जी। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा हा गाजलेला व्हिडिओ। महिलेनं कोणाशी आणि किती जणांशी लैंगिक संबंध ठेवायचे याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य स्त्रीला असायला हवं असा संदेश 2015 साली दीपिकानं भारतीयांना दिल्यानंतर खळबळ माजली होती। स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार समर्थन दिलं होतं। आता याच विषयाशी निगडीत प्रकरणं देशाच्या विविध न्यायालयांमध्ये पोहोचली असून न्यायालयांसमोर देखील पेच निर्माण झालेत। लग्न झालेल्या स्त्रीनं माय चॉईस म्हणत नवऱ्याला लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास आणि तरीही नवऱ्यानं बळजबरी संबंध ठेवल्यास त्याला बलात्कारी ठरवून कठोर शिक्षा करावी का, याविषयी केंद्र सरकारची भूमिका काय आहे असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारला होता। याचं उत्तर केंद्र सरकारनं 4 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर केलंय। या एकंदरीत विषयाचा आढावा घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत। हा विषय बघण्याआधी त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे। कर्नाटकातील एका महिलेनं 2017 साली तिचा पती ऋषिकेश साहू याच्या विरोधात बलात्काराचा खटला दाखल केला होता। त्यामध्ये इतर उपकलमही जोडली होती। सत्र न्यायालयात खटला सुरू असताना तत्कालीन भारतीय दंड संहितेच्या कलम 375च्या उपकलम 2चा मुद्दा उपस्थित करून साहूनं कर्नाटक उच्च न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली होती। भारतीय दंड संहितेच्या कलम 375 मध्ये बलात्कार कशाला म्हणावं याची व्याख्या स्पष्ट करण्यात आली होती। अनोळखी किंवा ओळखीच्या परपुरुषानं विवाहित महिलेशी बळजबरी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास त्याला बलात्कार म्हटलं जाईल। मात्र पतीवर हे कलम लागू होणार नाही असं या कलमात स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यामुळं वैवाहिक बलात्काराच्या आरोपातून मुक्त करावं अशी मागणी साहूनं उच्च न्यायालयाकडे केली होती। पण 23 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी साहूची याचिका फेटाळून लावली। कायदा सगळ्यांना समान असतो, त्याला अपवाद असू शकत नाही। त्यामुळं पतीनं बळजबरी संबंध ठेवले तरीही तो बलात्कारच ठरतो असं उच्च न्यायालयानं नमूद केलं होतं। साहू यानं 10 मे 2022 रोजी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिका दाखल केली आहे। त्यावर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठानं 19 जुलै 2022 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालावर अंतरिम स्थगिती दिली। इतक्यात कर्नाटक सरकारनं मात्र प्रतिज्ञापत्र सादर करून पतीला बलात्कारी ठरवण्यास पाठिंबा दिलाय। कर्नाटकातील या प्रकरणावर सुनावणी सुरू असतानाच दिल्ली उच्च न्यायालयात RTI फाउंडेशन या समाजसेवी संघटनेनं समविचारी पक्षांना एकत्र करून एक याचिका दाखल केली होती। त्यात पतीला बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हेगार ठरवून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। 11 मे 2022 रोजी न्यायमूर्ती राजीव शगधर आणि C हरिशंकर यांच्या खंडपीठानं त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं। हे प्रकरण देखील सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। त्याच काळात दलित कार्यकर्त्या रुथ मनोरमा यांनी अशा पतीला बलात्कारी ठरवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली होती। 9 जानेवारी 2023 रोजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती PS नरसिम्हा यांच्या खंडपीठानं या सर्व याचिका एकत्र केल्या आणि 21 मार्च 2023 रोजी सुनावणीसाठी त्या सर्वांची यादी तयार केली। त्यावर केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं होतं। दरम्यान भारतीय दंड संहिता कालबाह्य ठरवून केंद्र सरकारनं भारतीय न्याय संहिता लागू केली। पण त्यामध्ये देखील कलम 63 अंतर्गत पतीनं पत्नीशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले तरी बलात्कार ठरणार नाही असं स्पष्ट केलंय। आता केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करून पतीला बलात्कारी ठरवून गंभीर शिक्षा करण्यास विरोध दर्शवलाय। पत्नीशी बळजबरी संबंध ठेवल्यानं पतीला गुन्हेगार ठरवण्याचा पायंडा पडल्यास विवाह संस्था धोक्यात येईल, कुटुंब संस्था उद्ध्वस्त होईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। मनुष्य हा प्राणीच आहे। लग्न करण्याचा मूळ हेतू वयात आल्यानंतर लैंगिक समाधान मिळवणं हा देखील आहे। या दोघांनी परस्पर विश्वासानं आणि सहकार्यानं निर्णय घेतला पाहिजे। एकमेकांची संमती तितकीच महत्त्वाची आहे। पण ही गोष्ट कायद्याच्या अधिकार क्षेत्रात आणली तर त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक आहे। अशा नवऱ्यांना कठोर शिक्षा करण्याऐवजी समुपदेशनातून हे प्रश्न सोडवता येऊ शकतात। याविषयी राज्य आणि सामाजिक स्तरावर योग्य चर्चा होऊन निर्णय घ्यावा लागेल। न्यायालयांनी अशा पतींना थेट बलात्कारी ठरवून गंभीर शिक्षा करणं योग्य ठरणार नाही असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलंय। आता सर्वोच्च न्यायालय यावर काय भूमिका घेणार हे आगामी काळात दिसून येईल।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि समाजात घडणाऱ्या घटनांचं सखोल विश्लेषण समजून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।